नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या चॅनलवर मी स्वागत करतो. दिस इज ऑर्बिटल चॅम्बर 10 अँड ॲज युजल वी आर डिस्कसिंग द प्रीवियस इयर क्वेश्चन्स फ्रॉम द चॅप्टर सुपरपोजिशन ऑफ वेव्स. क्लिअर? बघा, आपण डायरेक्टली कोणताच वेळ वाया न गेला तर डायरेक्टली आपण क्वेश्चनकडे वळूया. न्यूमेरिकल नंबर फर्स्ट. ओके, वी विल डिस्कस द सोल्युशन फॉर द न्यूमेरिकल नंबर फर्स्ट. ओके, नाउ सी. A string of a mass 0.1 kg is under a tension 1.6 Newton. काय हरकत नाही. The length of the string is 1 meter. Full stop. A transverse wave starts from one end of the string. The time taken by the wave to reach the other end. काय हरकत नाही. ठीक आहे. this सेम त्याच प्रकारचे क्वेश्चन्स आहे. फ्री बॉडी डायग्राम. ठीक आहे. ओके. A string having a mass कैपिटल M, सॉरी, किती है 0.1 kg अंडर अ टेंशन 1.6 न्यूटन. लेंथ ऑफ दैट स्ट्रिंग L इक्वल्स टू 1 मीटर. ट्रान्सवर्स वेव स्टार्ट्स फ्रॉम द वन एंड टू द अदर एंड. ठीक आहे. वेव प्रोड्यूस झाली. ठीक आहे. द टाइम टेकन बाय द वेव टू रीच द अदर एंड. काही हरकत नाही. इथनं समजा स्टार्ट झाली. ओके, समजा ते या एंडला तिला पोचायचं आहे, तर पोचण्यासाठी तिनं किती टाइम घेतला ते फाइंड आउट करायचं आहे. टाइम टेकन बाय द ट्रान्सवर्स वेव्स टू रीच टू द अनदर एंड. ओके, विच इज स्टार्ट फ्रॉम द फर्स्ट एंड. या दिलेल्या गिवन गोष्टी आहे. बघा आता, बघा आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. वेलॉसिटी इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ टी बाय कॅपिटल एम स्मॉल एम. टी बाय स्मॉल एम. ओके, चला, काही हरकत नाही. ओके ओके. आणि बघा, एक जनरल फॉर्म्युला, हा वेलॉसिटीचा फॉर्म्युला कधी आहे, जेव्हा स्ट्रिंग वेव्ह प्रोड्यूस करतो. ओके, त्या स्ट्रिंगमध्ये काहीतरी टेन्शन राहते. स्मॉल एम इज नथिंग बट द लिनियर मास डेन्सिटी. ठीक आहे, लिनियर मास डेन्सिटी. ओके, आता वेलॉसिटी इन जनरल फॉर्म्युला काय? लेंथ अपॉन टाइम किंवा डिस्टन्स अपॉन टाइम किंवा डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. वेलॉसिटीचा इन जनरल फॉर्म्युला काय? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. ठीक आहे. बघा आता, डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय? जातो जी काही वेव्ह आहे तो इथून ते इथपर्यंत डिस्प्लेस झाली, म्हणजे तिनं किती लेंथ कव्हर केलं? एल एवढं. येत्या लक्षात, इथून तर इथपर्यंत ती काय करणार आहे? डिस्टन्स कव्हर. तो डिस्टन्स आणि त्या स्ट्रिंगची लेंथ कशी आहे? सेम. म्हणून मी याला कॅपिटल एल डिवायडेड बाय स्मॉल टाइम. स्मॉल टी म्हणजे टाइम टेकन बाय दॅट वेव्ह टू रीच फ्रॉम द वन एंड टू द अनदर एंड. येत्या लक्षात, वेलॉसिटीचा इन जनरल फॉर्म्युला काय होता? डिस्टन्स अपॉन टाइम. तर इथून तर इथपर्यंत जाईपर्यंत ते किती डिस्टन्स कव्हर करतं? एल डिवायडेड बाय टी. ठीक आहे. बघा आता, या इक्वेशनवरनं आपण, ओके, या इक्वेशनवरनं आपण स्मॉल टी फाइंड आउट करू शकतो. काय आपल्याकडे? स्क्वेअर रूट ऑफ टी अपॉन स्मॉल एम इक्वल्स टू एल डिवायडेड बाय स्मॉल टी. स्मॉल टी फाइंड आउट करायचा. बाकी सगळ्या गोष्टी तुमच्याकडे राहिल्या पाहिजे. बघा, टी म्हणजे टेन्शन 1.6 दिलेलं आहे. स्मॉल एम म्हणजे काय? लिनियर मास डेन्सिटी म्हणजे कॅपिटल एम डिवायडेड बाय एल. कॅपिटल एम तुम्हाला दिला आहे 0.1. ओके, लेंथ पण दिला आहे तुम्हाला 1 मीटर. हे सिम्प्लिफाय करा. 1 × 10⁻⁻1 लिहू शकतो डिवायडेड बाय 1. 1 गेट कॅन्सल म्हणजे 0.1. ओके, लिनियर मास डेन्सिटी 0.1. ओके, देअरफॉर कॅपिटल टी 1.6, स्मॉल एम किती आहे? 0.1 इक्वल्स टू कॅपिटल एल किती आहे? 1, स्मॉल टी. बस झालं. ओके, बघा आता हे जर सॉल्व केलं, बघा पॉईंट गेट काय झालं? कॅन्सल. 0.16 इक्वल्स टू 1 डिवायडेड बाय स्मॉल टी. म्हणजेच किती राहिलं हे? स्क्वेअर रूट ऑफ 16 म्हणजेच किती हो? 4 इक्वल्स टू 1 बाय स्मॉल टी. ठीक आहे. रेसिप्रोकल करूया आपण. ओके, टेकिंग रेसिप्रोकल. टी इक्वल्स टू 1/4. 1/4 म्हणजेच किती? 0.25 सेकंद. झालं. द टाइम टेकन बाय द ट्रान्सवर्स वेव्ह टू रीच टू द अनदर इज 0.25 सेकंड. 0.25 सेकंड. देअरफॉर द ऑप्शन बी इज देअर. क्वेश्चन इज फ्रॉम द महाराष्ट्र CET 2023. खूप काही मोठी अडचणच नाही. जस्ट ओके, याचा लक्षात ज्या काही दिलेल्या गोष्टी होत्या त्या आपण डाटा घेतला. त्याच्यानंतर हा फॉर्म्युला यूज केला. वेलॉसिटी इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ टी बाय एम. मग जनरल फॉर्म्युला वेलॉसिटीचं काय? लेंथ, डिस्टन्स किंवा लेंथ. किती डिस्टन्स कव्हर केलं? गेलं एवढं. बस झालं. दॅट्स इट. ओके, त्याला आपण कंबाईन केला. सिंपल कॅल्क्युलेशन्स. पॉज करा, नोट डाऊन करा.
So we can move to the numerical number second. Okay, easy question होता. चलो 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 चलो. We are moving to the numerical number second. Now see, दिलेल्या गोष्टी. A string 120 centimeter long is fixed at one end, काही हरकत नाही. The other end is move up and down, काही हरकत नाही, with a frequency of 20 hertz on a stationary wave forming a 4 loops. Okay, full stop. The speed of the progressive wave which moves along the string. बघा एक गोष्ट लक्षात ठेवा. एक काय म्हणू शकतो, माझी सवय म्हणा किंवा तुम्ही व्हिडिओमध्ये बघता की क्वेश्चन वाचत असताना ज्या ज्या फिजिकल क्वांटिटीज दिलेल्या तिथं अंडरलाईन करा, जे जे महत्त्वाचं आहे त्या गोष्टी अंडरलाईन करा. याचा अर्थ असं की पुन्हा रिपीट आपल्याला क्वेश्चन वाचायचा नाही आहे. क्वेश्चन एकदाच वाचायचा आहे केअरफुली विथ अंडरलाईन. इथं लक्षात. ओके, परंतु काय आहे ना, आजकाल कम्प्युटर बेस तुमचा पेपर राहिल्यामुळे या गोष्टी तिथं पॉसिबल नाही आहे. ओके, परंतु इन जनरल तुम्ही जेव्हा पेपर देता किंवा एखादा क्वेश्चन तुम्ही सॉल्व करता तर ही मेथड प्रॉपर होती. ठीक आहे, बघा आता त्यानंतर बघा एक स्ट्रिंग आहे जी एका एंडला फिक्स आहे. ओके, जी एका एंडला फिक्स आहे आणि अदर एंड तो काय म्हणू शकतो आपण अनफिक्स आहे. ओके, आणि ती 4 लूप्स फॉर्म करते असं त्यांनी म्हटलं आहे. 1 लूप, सेकंड लूप, थर्ड लूप, फोर्थ लूप. ठीक आहे, काय हरकत नाही. हां, ठीक आहे. आणि जी काही स्ट्रिंग आहे ती जिची लेंथ आहे 120 सेंटीमीटर लॉंग, काही हरकत नाही. फ्रिक्वेन्सी दिला आहे आपल्याला 20 हर्ट्स. ठीक आहे, सगळ्या गोष्टी. स्ट्रिंग 120 हर्ट्ज ऑन स्टेशनरी वेव, 4 लूप्स. ओके, द स्पीड ऑफ द प्रोग्रेसिव्ह वेव विच मूव्स अलॉंग द स्ट्रिंग. बघा आता एक आपल्याकडे फॉर्म्युला आहे. फ्रिक्वेन्सी इक्वल्स टू वेलॉसिटी डिवायडेड बाय लॅम्बडा. आपल्याला काय विचारलं, स्पीड, की जी काही प्रोग्रेसिव्ह वेव या स्ट्रिंगमध्ये तयार झाल्या आहे त्याची काय विचारलं, स्पीड. स्पीड इक्वल्स टू फ्रिक्वेन्सी इंटू लॅम्बडा. ओके, मला फ्रिक्वेन्सी दिला आहे 20 हर्ट्ज. ओके, परंतु मला काय फाइंड आउट करायचं, लॅम्बडा. काही हरकत नाही, फाइंड आउट करूया ना. आणि बघा तुम्ही जर फ्रिक्वेन्सी जी काही फाइंड आउट केली, सगळे जर युनिट बघितले तर CGS आहे, सेंटीमीटर पर सेकंड, सेंटीमीटर पर सेकंड. त्याच्यामुळे जी काही लेंथ आहे ती पण सेंटीमीटरमध्येच राहू द्यायची आणि फ्रिक्वेन्सी हर्ट्समध्ये, म्हणजे हे दोन्ही CGS आहे. याला चेंज नका करू. CGS टू SI युनिटमध्ये जाण्याचा प्रयत्न करू नका. ऑप्शन बघा त्या अगोदर. बघितलं ऑप्शन CGSमध्ये आहे, गाडी CGSमध्ये चालू राहू द्या. आपल्याला आता प्रॉब्लेम काय आला, वेवलेंथचा. फ्रिक्वेन्सी तर आहे तुमच्याकडे. बघा आता सिम्पल आहे. बघा पॉझिटिव्ह निगेटिव्ह ही झाली वेवलेंथ, पॉझिटिव्ह निगेटिव्ह ही झाली वेवलेंथ. ओके, म्हणजे 2 टाइम्स लॅम्बडा म्हणजे लेंथ, 2 टाइम्स लॅम्बडा म्हणजे लेंथ ऑफ दॅट स्ट्रिंग 120 सेंटीमीटर. येत्या लक्षात, 120 सेंटीमीटर. 2 वेळा लॅम्बडा. ओके, जी काही स्ट्रिंग आहे त्याच्या 4 लूप्स प्रोड्यूस झाले. याचा अर्थ वेवलेंथ किती टाइम्स आहे, 2 टाइम्स. मग हे कशाच्या इक्वल राहणार, लेंथ जी काही आहे. देअरफॉर लॅम्बडा इक्वल्स टू 60 सेंटीमीटर. बस लॅम्बडाची व्हॅल्यू पुट करा. देअरफॉर वेलॉसिटी इक्वल्स टू n किती आहे, 20. हे किती आहे, 60. देअरफॉर साइन दोन्ही 1200 सेंटीमीटर पर सेकंड. दिस इज द वेव ऑफ दॅट प्रोग्रेसिव्ह वेव. ओके, फॉर्म इन दॅट स्ट्रिंग, 1200 सेंटीमीटर पर सेकंड. Therefore, the option number 4th one is the correct one. Question is from the Maharashtra CET 2023. काही नाही, आपण काही मोठी गोष्ट नाही केली. त्यांनी जे म्हटलं ते ड्रॉ केलं. त्याच्यानंतर मग पुढे आपल्याला लक्षात आलं वेलॉसिटीसाठी हा फॉर्म्युला. फ्रिक्वेन्सी माझ्याकडे आहे, फक्त मला प्रॉब्लेम आला तर वेवलेंथचा. या डायग्रामवरून इझिली वेवलेंथ कोणी पण फाइंड आउट करू शकतो इझिली. आपला जर उपक्रम आवडत चालला सर तर नक्कीच मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.